संपूर्ण राष्ट्राचे तत्वज्ञान आढळ चौपट भक्कम आधार जणू महाद्वार भारताचे उत्तुंग उद्याचे उदात्त हे स्वप्न वर्तमान त्या दिशेने मानव्याचे सार ऐसी प्रास्ताविका क्रांतीची पताका स्वामी म्हणे सगळे म्हणायचं आहे जय संविधान जय जय संविधान आपल्या देशावर कुणा कुणाचं प्रेम आहे तुमच्यापैकी चला कुणा कुणाचं प्रेम हात वर करावं सगळ्यांना दोन दोन हात वर केले तरी चालतं एवढ्या सगळ्या लोकांचं आपल्या देशावरती प्रेम आहे देशप्रेम आहे म्हणजे काय रस्त्यावर येताना पहिलं घाण मावळी झाली कोण टाकले कुणी टाकली गटारे ओसंडून व्हायला लागले कुणी टाकली देशभक्ती आहे का ही उगाच देशभक्ती आहे ती सुद्धा बरोबरची देशभक्ती आहे देशभक्ती आपली कुठं उठून दिसते माहितीये काय नुसतं भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच व्हायला पाहिजे लगेच चौकात जमाच हजारोंच्या संख्येने तरुणाई जमा होतो तुम्ही घेता का नाही कधी
जायला पाहिजे की नाही का? देशभक्त नाहीच वाटत हा. डीजे जाऊन नाचल्याशिवाय देशभक्ती होते काय, येते काय? जायला पाहिजे. भारत पाकिस्तानची मॅच असली की आपली देशभक्ती जागे होते. कुणाला शिव्या द्यायच्या असली की देशभक्ती जागे होते. मला राष्ट्रभक्ती काय कळायास हवी, जाणून या घ्यावी प्रास्ताविका. काय सांगायला काय कळलं झालं? राष्ट्रभक्त होण्याची पहिली पायरी, पहिल्यांदा राष्ट्र कळायला पाहिजे. ज्याच्यावर प्रेम करायचं तो माणूस कळायला पाहिजे. नको हे इंटरनेटचा जमाना आहे. माणूस माहितच नाही माणूस कोण आहे तिकडे. कोणावर प्रेम करायला माहितीच नाही. नेटवर प्रेम चालू आहे. नेटवर उद्या नेटवर पोर होते. तसं आपल्या राष्ट्रभक्तीचं व्हायला. देश काय समजला नाही. आणि मी देशभक्त हा 145 करोड जनता, सगळेजण देशभक्त आहोत. देश काय आहे सांगण्याचं काम हे भारतीय संविधानानं, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेने केलंय. म्हणून राष्ट्रभक्ती काय कळायास हवी, जाणून या घ्यावी प्रास्ताविका. प्रास्ताविका म्हणजे एखादं पुस्तक, कादंबरी घेतला तुम्ही तर मूळ कादंबरी सुरू व्हायच्या आधी त्या कादंबरीबद्दल सारांश रूपानं एक महत्वाचं मत कुणीतरी व्यक्त केलेलं असतं. त्याला म्हणतात प्रास्ताविक किंवा प्रस्तावना. पहिले कधी बघितलंय? तसं कशाची तरी प्रास्ताविक आहे ज्याच्याबद्दल मी आता बोलतोय. माहिती आहे तुम्हाला कशाची प्रास्ताविक आहे? कुठली प्रास्ताविका माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला? किती लोकांना पाठ आहे? मला सर माहिती आहे. मी पण शिक्षक आहे. या सगळ्यांनी इयत्ता पहिली बसणं कमीत कमी इयत्ता 10वी झालं. इयत्ता 10वी पर्यंत सगळ्यांनी दररोज शाळा सुरू होताना राष्ट्रगीताबरोबर आम्ही भारताचे लोक म्हटलं की नाही? चला बघूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःकडे अर्पण करीत आहोत. जय हिंद. सगळ्यांना पाहिजे. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला. म्हटलं का तुम्ही संविधान प्रास्ताविका पहिली पासून नव्हतीच की नाही? 10वी पर्यंत नव्हतीच की नाही? म्हणजे कळलं काय होतं म्हणत होता. एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की ही प्रास्ताविका किती वाक्यांची आहे? आपण म्हटलेली किती वाक्यांची आहे? 10 वर्ष म्हटलं की रे किती वाक्यांची आहे? माहीतच नाही. किती शब्दांचे आहे? 75 शब्दांचे एकच वाक्य आहे. वाक्य कशाला म्हणायचं? वाक्य पूर्ण कुठं होतं? फुल स्टॉप आला की त्या पूर्णविराम आल्यावर होते. पूर्णविराम आल्यावर थोडी आहे ना तर ते बघायचं प्रास्ताविका. बरं ही प्रास्ताविका आहे कुठं? पुस्तकात आहे. बरोबर. पुस्तकात सगळ्या पुस्तकात आता पूर्वी राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा छापायचे. तर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि प्रास्ताविका पण छापलेली आहे. सगळ्या पुस्तकात सुरुवातच त्यानं होते की नाही?
तरी सुद्धा आम्ही डोळे उघडून बघितलं नाही की पूर्णविराम कुठं आहे. आम्ही भारताचे लोक सुरू झाल्यानंतर स्वतःपर्यंत अर्पण करतो म्हटल्यानंतर पूर्णविराम येतो म्हणजे सगळ्याच मिळून एकच वाक्य आहे. पण नवे एक वाक्य केवळ शब्दांचे एकच वाक्य. पण केवळ एक वाक्य नाही तर भारत नावाचं राष्ट्र आपण जे निर्माण केलेलं आहे जगातल्या विस्ताराच्या दृष्टीने 7 नंबरचं, लोकसंख्येच्या दृष्टीने जगात 1 नंबर, लोकसंख्येच्या दृष्टीनं हे जे आपण राष्ट्र निर्माण केले एवढ्या लोकांचं, हे राष्ट्र कुठल्या विचारावर उभं राहिलंय? तो विचार, ते तत्वज्ञान, तो राष्ट्र धर्म म्हणजे कळतच नाही. तो राष्ट्र धर्म काय आहे हे सांगण्याचं काम हे एक वाक्य करतो. माहितीये का आपल्याला? तुम्ही सांगितलंच नाही. सगळ्यात पापी गुरुजी बघा, गुरुजींनी देश पार केला. आम्ही सांगितलंच नाही. पहिली सर आम्ही सांगायला पाहिजे का? बघाय त्यांचं काम आहे ना. रोज का म्हणायचं हे संविधानाची प्रास्ताविका? 10 वर्षात एकदा सुद्धा जर पोरांना आम्ही ते सांगितलं नाही तर पोरांना विचारणं कसं करणार? आणि पोरांना मेंदूच नाही, पोरांनी कधी विचारलंच नाही तर गुरुजी याचा अर्थ काय? का म्हणायचं रोज हे? पोरवी काय म्हणतात, तेव्हा एकदा हात खाली घेतो आणि वर्गात जातो. तसं लग्नामध्ये नवरा नवरीला काय लगीन झालं म्हणजे बास काय म्हणते मंत्र म्हणते भटजी काय म्हणते ती म्हणू देते. नवरा नवरीला लग्नाशी मतलब आलेल्या पाहुण्यांना जेवणाशी मतलब. एकदा अक्षता करतो, जेवतो आणि जेवण जेवढं चालतं तेवढं लग्न. भटजी मंत्र काय म्हणलं याला काही लक्षच नाही. तसं आपण रोज हे मंत्र म्हणतो आणि वर्गात पडतो. याचा अर्थ काय? हे काय सांगतो? याच्याबद्दलच हे महत्वाचं आहे. ते तुम्हाला पहिली सांगायला पाहिजे होते, मी आता त्यासाठी सांगायला आलो तुम्हाला. नवे एक वाक्य केवळ शब्दांचे संपूर्ण राष्ट्राचे तत्वज्ञान नाही. तुम्हाला जर कोणी विचारलं काय भारत म्हणजे काय सांग, भारत राष्ट्र म्हणजे काय सांग, तर त्यांना सांगायचं संविधानाची प्रास्ताविका म्हणजे एक राष्ट्र आहे. भारत नावाच्या राष्ट्राची एक व्याख्या एका शब्दात इतकी सुंदर परिपूर्ण जर कुठली असेल तर ती संविधानाची प्रास्ताविका. आता सारखं संविधान 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 शब्द आलाय. गुरुजी हे म्हणजे काय ते आधी सांगा. वेगळी बघितलंय का? किती लोकांनी भारताचं संविधान बघितलंय? तुमच्यापैकी भारताचं संविधान बघितलं? 1 2 3 4 5. ओके. हा पुस्तकात छापल्याला नवा ही संविधानाची प्रास्ताविका, संविधान नावाचा ग्रंथ पुस्तक किती लोकांनी बघितलंय? बघितलं काय सर? ते किती अवघड गोष्ट झालेली आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगा की चालविशी हाती धरणीया. का म्हणाले मी एकदम देवाच काय काढणार? ते देवासाठी लिहिलं असलं तरी आज मी इथं बसलोय, बोलायला लागलोय, तुम्ही इथं बसलाय, ऐकायला लागलाय, वाजवायला लागले. याच्या अधिकारापासून शाळा कशी चालेल, गाव कसं चालेल, महानगरपालिका कसं चालेल, निवडणुका कशा होतील, निवडणूक
कोण येतील, कुणाची जबाबदारी काय असेल, गुरुजी काय शिकवतील आणि काय नाही शिकवतील, त्याला पगार कोण दिला आणि कोण नाही दिल, या सगळ्या गोष्टी दररोजच्या. एवढंच नाही, तुम्ही आज जो दुपारी जेवणाचा घास खाणार आहात, भाकरीचा एक घास, तो किती स्वस्त असेल आणि किती महाग असेल हे ठरवायचं काम ज्या संविधानाच्या आधारे चालतं. हे सगळे हक्क अधिकार भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला जे मिळालेले आहेत ते संविधान नावाचं पुस्तक, ग्रंथ आम्ही एवढं आयुष्य संपलं तरी बघितलं पण नाही. आम्ही बघितलं काय, श्रीमद भगवद्गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहेब, बघायला काय हरकत नाही, बघावं, बघायला काय हरकत नाही. पण याच्या उपर सुद्धा हा संपूर्ण देश ज्याच्या आधारावर चालतो ते संविधान तुम्ही आपल्याला बघायला पाहिजे नको. म्हणून मी म्हणायचं संविधान कुठलं बघा, हे बघा, हे भारताचं संविधान मला दाखवायला आणलेलं. बघितलं काय, डोळं भरून बघा. आणि पुढं कोणी विचारलं भारताचं संविधान बघितलं की मी आनंदाने सांगा बघितलंय म्हणून. राष्ट्रभक्ती होण्याची पहिली पायरी, कारण हे राष्ट्र काय असेल हे पुस्तक ठरवतं. कुठलीही भानगड झाली सरकारने जरी केली तरी ते बरोबर काय चूक ठरवायचं काम सर्वोच्च न्यायालय करतो की नाही. हे सर्वोच्च न्यायालय करतं तेव्हा सर्वोच्च न्यायालय पुस्तक पुढे ठेवतं. याच्यानुसार सरकार बरोबर वागते की नाही हे विचार करून सरकारचं बरोबर काय चूक हे सर्वोच्च न्यायालय निकाल देतं. सर्वोच्च या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जो राष्ट्रपतीला शपथ देतो तो माणूस सुद्धा रेफरन्स संदर्भ कशाचा घेतो त्याला तुम्ही नाही सांगून चालत. कृष्णाला सांगितलं होतं, अर्जुना समोरचा माणूस हा मारला तरी मरत नाही, जसं आजचा शर्ट उद्या बदलावा तसा होतो, हा देह सोडून दुसऱ्या देहात जातो, मार काय चालते हायवे घेऊन. म्हणून मी 4 माणसं मारली आणि कोर्टात गेलो, काय नाही आमच्या तिथं सांगितलं नाही, ती मेली नाही, ती दुसऱ्या जन्मात गेली, ती मेली कुठं. हे जरी आपलं तत्वज्ञान असलं तरी त्याला मर्यादा येणं लागलेली आहे. नाही बाबा चालत, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे का नाही, हे संविधान देतं. हे संविधान या देशातलं सर्वोच्च पुस्तक, सर्वोच्च ग्रंथ आहे. आणि हे संविधान आपल्याला जेथे जातो तेथे तू माझा सांगा की चालविशी हाती धरोनिया. तुझी तुमचा क्लास चालू राहणार का बंद राहणार हे संविधान पुस्तक ठरवलं. कळलं की नाही, म्हणजे माणूस आम्ही बोलायचं का नाही इथं हे संविधानाचं पुस्तक ठरवलं. म्हणजे एवढी बेसिक गोष्ट आपण कधी पाहिली पण नाही. आणि मग या संविधानाचं हे पहिलं उलटला तेव्हा इथं काय दिसते, संविधानाची प्रास्ताविका दिसते काय. तर असं हे संविधान महत्वाचं आहे. हे संविधान यासाठी महत्वाचं आहे की नाही, हे संविधान यासाठी महत्वाचं आहे. भारताचा प्राण आहे संविधान, 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 भारताचा प्राण आहे संविधान.
आहे प्राण म्हणजे जीव. हा सिनेमातला प्राण जीव. जीव आहे तोपर्यंत माणूस जीव गेला की मड मड उचला लवकर येणार म्हणतात. घरात ठेवून घेऊ नका. लय लाडायचा लय प्रेमाचा आहे. मेल्यावर घरात ठेवून घेतात काय लवकर पळावं म्हणतात. लक्षात घ्या. ए ताई काय करते पाप लागते म्हणा पाप. पुढच्या जन्मात तू मोबाईल वर कसले कीर्तन होतो. हा काय सांगितलं. या देशाचा प्राण या देशाचा जीव कशात आहे. भारताच्या संविधानात. असं काय दिलं संविधानाने एवढं. संविधानाने एवढं काय दिलं आपल्याला. या संविधानानं काय दिलं या अभंगात सांगितलं. कुठे येथे सारे वेगवेगळे मी आता झालो आम्ही भारतीय. या देशामध्ये एवढे राजे एवढ्या जाती एवढे धर्म प्रत्येकाचा वेगळीच तरा होती. माझा त्याच्याशी काय संबंध नाही त्याचा माझ्याशी काय संबंध नाही. आता या संविधानाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेचे पहिले शब्द काय येतात. आम्ही भारताचे लोक. यांच्या यावर भारतीयांनी आम्ही भारताच्या होते जगात हजारो वर्षांचं पहिल्यांदा म्हटलं भारतीय संविधानाचं आम्ही सगळे येतो. असा पहिला ओंकार हा भारतीय संविधानात आपण शेकडो हजारो वर्षानंतर दिला. ही तर सुरुवात आहे आपली. आणि मग काय काय केलं. देश ना राजाचा ना एका धर्माचा आता म्हणून स्वामी म्हणे याची करू नका पूजा. आपलं लय कोण आहे लय भारी आहे लय उच्च आहे म्हटलं संविधान घ्यायचं तिची पूजा सुरू करायची. टेबलावर म्हणायचं शिक्षण देण्याचं पत्र 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करा. मुख्याध्यापकाकडे पत्र आले की आमच्या मुख्याध्यापक शिपायाला बोलावे बाबा ते शिक्षकाला सांग विभाग त्याच्याकडे आहे उद्या संविधान दिन आहे. मग त्याची गडबड सुरू होते. मग संविधान सापडलं तर सापडलं तर बाबासाहेबांचा फोटो घ्यायचा टेबलवर मांडायचा हार घालायचा ओवाळायचं हळद कुंकू लावायचं नारळ फोडला की संविधान दिन साजरा. पुस्तक उघडून बघायची गरज ही अतिशय वाईट कोड आम्हाला लागली. जे करू नये ते करायचं. जे करायला पाहिजे ते 10 वर्षात आम्हाला पुणे संविधान सांगितलं. पण प्रत्येक वर्षी संविधान दिन साजरा होतोय का नाही. प्रत्येक वर्षी संविधान दिन साजरा होतो. रोज संविधानाची प्रास्ताविका म्हणतो. पण संविधान म्हणजे काय गुरुजींनी सांगितलं नाही आणि विद्यार्थ्यांनी पण विचारलं. म्हणून स्वामी म्हणजे याची करू नका पूजा. नाही केला पूजा तर चालतंय. सांगा एका तुझ्या अर्थ याचा अर्थ सांगत करा म्हणजे कळत संविधान म्हणजे काय. पोथी ग्रंथ बांधून ठेवल्यानंतर त्याचं काय करणार आपल्याला काय नाही करणार. काय केलं आम्हाला संविधानाने या संविधानानं या संविधानानं किती बरं केलं गया म्हणायचं. या संविधानानं किती बरं केलं गया. मला माणसात यानं
शिवा शिवन उच्च नीचता भिडल्याने अंगात शिवा शिवन उच्च नीचता भिडलेल्या अंगात भेदभावाचं मूळ काय भेदभावाचं विष काय उतरवलं ना बाया मला माणसात कन्याकुमारीच्या खालच्या टोकापासून काश्मीरच्या पर्वतरांगापर्यंत कच्छ पासून ते पूर्वोत्तरापर्यंत 50 घरांचा छोटा पाडा जरी असला तरी तिथं सरकारची शाळा पोचलेली आहे. शाळेची इमारत आहे, ग्राउंड आहे, गुरुजी आहेत, गुरुजीला भक्कम पगार पण आहे, पोरासनी पुस्तक आहेत, गणवेश आहे. कुणी सांगितलं होतं करायला हे? या संविधान मधलं बोलून बरं दुपारच्या सुट्टीत जेवण पण आहे का नाही, पोरास नाही तसं गुरुजी पण चालतं, चव घ्यायलाच पाहिजे. हा, हे संपूर्ण राष्ट्रभर लाखो खेड्या पाड्यामध्ये जे चालू आहे, कुणी सांगितलं होतं करायला? या संविधानामध्ये जी 395 कलम आहे त्यातलं 21व्या कलमातलं 21 क उपकलम हे सांगतं वयवर्ष 4 ते 14 मधल्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायची जबाबदारी सरकारची आहे. एक वाक्य, या एका वाक्यानं संपूर्ण राष्ट्रामध्ये शाळा उघडल्या, ज्या शाळा शेकडो वर्ष तुम्हाला आम्हासाठी कधीच उघडलेल्या नव्हत्या. तुम्ही रोज फोटोला नमस्कार करायचा असेल तर कुणाच्या करायला पाहिजे? सावित्रीमाईच्या करायला पाहिजे. त्या बाईला पुरस्कार मिळणार होता का? 5वा वेतन आयोग, 6वा 7वा वेतन आयोग मिळणार होता का? पुरस्कार नाही, वेतन आयोग नाही, भारतरत्न नाही, शाबासकी नाही, उलट शिव्या, शाप, अंगावर तुंकणं, शेण मारणं, हे सगळं त्या बाईनं करून
तुम्हाला शाळेचे दरवाजे खुले करून दिले. कधी नमस्कार केला का तिला? करायला पाहिजे की नाही? आपली खरी माता ती आहे, नमस्कार करायला पाहिजे. तिचे विचार समजून घ्यायला पाहिजे. त्या परिस्थितीत म्हणजे तुम्ही शाळेच्या आवारात येताच कामा नये अशी जी व्यवस्था होती, तिथून निघून आता गुरुजी विनवतोय काय? शाळेत गुरुजी आता विनवतो ग बया. गुरुजी विनवायला हा शिक्षण व्यवस्थेतला युद्ध कुणी आणला? 21 कड आणला. रांजावाडा उष्टीकाडा बाईच्या जातीला आता मिळाली पंतप्रधान आणि राष्ट्रपती देशाला. मी तुम्हाला सोपे सोपे प्रश्न विचारतो, उत्तर द्याल काय? द्याल का उत्तर? पहिला प्रश्न, या देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती कोण? विसरला. प्रतिभाताई पाटील. आताच्या राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. या देशाला स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? 75 वर्ष झाली. 75 वर्षात पंतप्रधान, राष्ट्रपती, विरोधी पक्ष नेता, सभापती, मुख्यमंत्री, मंत्री हे गावच्या सरपंच आणि सदस्यांच्या पर्यंत. आता कुठल्याही ग्रामपंचायतीत जा, नगरपालिकेत जा, निम्म्यापेक्षा जास्त महिला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर आहे. आता पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर दिला की माझा मोबाईल बक्षीस. प्रश्नाचं उत्तर पाहिजे, नाव सांगायला पाहिजे. काय नाव सांगायला पाहिजे? नाव तिकडचा किती का मोबाईल हा? तर हा मोबाईल बक्षीस. प्रश्न काय? नाव सांगायचं. जसं आपल्याकडच्या पहिल्या पंतप्रधानाचं नाव सांगितलं, राष्ट्रपतीचं नाव सांगितलं, तसं साधारण 300 वर्ष ज्या देशाच्या स्वातंत्र्याला झालेली आहे, अतिशय प्रगत, अतिशय विद्वान आणि अतिशय श्रीमंत, ऐश्वर्य संपन्न असा जो देश आहे अमेरिका, त्या अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाचं नाव सांगा. पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाचं. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाचं नाव सांगायचं, मोबाईल घेऊन जायचं, सर्च करा, गुगल सर्च कर. कोकणी काय गुगल सर्च करा. केला का? सर्च केला काय? नाही केला. अरे करा की, मोबाईल पाहिजे नको. गुगल सर्च केला तरी तुमचं उत्तर बरोबर येणार नाही माझ्याकडे मोबाईल. कारण अमेरिकेत एवढ्या वर्षात अजून महिला राष्ट्राध्यक्ष झालेली एवढ्या वर्षात. आणि आम्ही देश स्वतंत्र केल्यानंतर 17-18 वर्षात पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे, तेव्हा पंतप्रधान झाली. आणि साधी सुधी झाली नाही. बांगलादेश तोडून वेगळा केला त्या बाईने. अशा कणखर पंतप्रधान होते त्या. बाई म्हणजे नाजूक कोंबडीनं बांगलादेश वेगळा करण्याचं काम त्या बाईने केलं. कटकट मिटवली देशासमोरची तेव्हा. तर अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये घडलं नाही. का घडलं नाही? कारण तिथं पहिल्यांदा मताचा अधिकार पुरुषांना मिळाला, बायांना मताचा अधिकार नव्हता. इंग्लंड ही लोकशाहीची जननी असं म्हटलं जातं. 600 वर्षापेक्षा अधिक जुनी लोकशाही. तिथं सुद्धा महिलांना मताचा अधिकार नव्हता. तो अलीकडं आपला देश स्वतंत्र व्हायच्या आधी 20 वर्ष तिथं महिलांना मताचा अधिकार मिळाला. म्हणजे 550-600 वर्ष फक्त पुरुषच मतदान करत होते. महिलांना मताचा अधिकार नव्हता. त्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं, चळवळी करायला लागल्या, मोर्चे करायला लागले, मग मताचा अधिकार मिळाला. आमच्या देशात 1951-52 पहिली निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या मतदार यादीमध्ये या संविधानानं सांगितलं की तेव्हा 21 वर्ष पूर्ण असलेल्या प्रौढ व्यक्तीला, व्यक्ती म्हणजे पुरुष आणि महिला आणि बाकी सगळे, कळतंय काय? पुरुष आणि महिला आणि बाकी सगळे कोणी आहे, इतर सर्व जेंडरचे, या सगळ्यांना नागरिक म्हणून मताचा अधिकार हे संविधान दिलं.
ज्या क्षणाला पुरुषाला मताचा अधिकार मिळाला त्याच क्षणाला बाईला सुद्धा मताचा अधिकार या संविधान दिला. किती महत्वाचं काम केलं संविधानाने, केलं की नाही? केलं की नाही? संविधानाने महत्वाचं काम केलं. एवढे महत्वाचं संविधान. अशा अनेक गोष्टी आपल्याला दिल्या. म्हणून काय म्हणलं, जेथे जातो तेथे मताच्या केंद्राच्या बाहेर रांगेत राहायचं नाही. ते संविधानाने घेऊन गेले, त्या संविधानाचं बोट धरून त्या रांगेत जाऊन उभा राहिलाच बाबा. निवडणुकीला राहणारा सुद्धा, पंतप्रधान होणारा सुद्धा संविधानाचं बोट धरूनच तिथं पर्यंत जातो. मग त्याला संविधानासंग वागायला पाहिजे. संविधानाच्या विरोधात वागायला आला की नागरिकांनी विचार करायला पाहिजे, संविधानिक आहे का? नसेल तर ते बदलायला पाहिजे. तू बदल म्हणून सांगायला पाहिजे, नाहीतर तुला बदलतो म्हणून सांगायला पाहिजे. हे आपलं काम आहे नागरिक म्हणून मताचा अधिकार दिला. असं हे महत्वाचं संविधान, त्याची प्रास्ताविका जर नीटपणानं समजून घेतली तर तुम्ही राष्ट्रभक्त होण्याची पहिली पायरी गाठली. निदान समजून तरी घ्या, वागायचं नंतर बघूया. मला कळालं मला भारत देश म्हणजे काय. काय भारत देश? तत्वज्ञान सांगतं आम्ही भारताचे लोक आहोत. इथनं भारताचा सुरुवात होते. काय करणार भारताचं? भारतात कुठली व्यवस्था असणार? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवणार. या देशामध्ये हे घडवणार. आणि देशाचं काय करणार ते ठरवलं. आणि लोकांना काय मिळणार? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि यांचे आश्वासन देणारी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता आणि एकात्मता हे तुम्हाला सगळ्यांच्यासाठी द्यायचं. आणि हे सगळं कोण करणार? बघून घेत देव. आम्हाला जन्माला घडत देव करल. हा कोण करणार? कोणी का महात्मा किंवा परमात्मा हे सगळं करायला ऑफर घेणार आहे काय? हे सगळं करायला कोणी बुवा महाराज येणार? करता करविता म्हणा, करता मोठ्यानं म्हणा की काय करायला तू करायला मी करता. हा आज करता करविता भारताची जनता. म्हणून त्या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक करता. रामा आंबा खातो, रामा करता. आम्ही भारताचे लोक करता. आणि कोण करणार? करविता कोण? स्वतः प्रतिज्ञापूर्वक संकल्प करून स्वतः प्रत अर्पण करतो. असं म्हणलं नाही बघून गेलं त्याच्याकडे देऊन टाकते, अर्पण करून टाकते. हे सगळं करायचं काम तुमचं आमचं भारतीय लोकांचं आहे. समजायला पाहिजे नको. जे करायचं आम्ही ठरवलंय 26 जानेवारी 1950 ला जे ठरवलंय ते ठरवलेलं नुसतं म्हणतच बसले. पण काय ठरवलंय त्याचा अर्थ समजून घेतला. या देशाला सार्वभौम करायचं आहे. सार्वभौम म्हणजे काय? कुणी सांगितले का तुम्हाला? काय करायचं तुम्ही तर विचारलंय का? प्रश्न विचारा. सार्वभौम म्हणजे काय? काय अवघड शब्द म्हणायला बी अवघड झालं, पण अतिशय सोपा विचार आहे. दीदी तुझं नाव काय? हा पायल. तुमच्या घरामध्ये आज भाजी भाकरी आमटी काय खीर काय करायचं हे तुमच्या घरातले लोक ठरवतात, त्या शेजारचे लोक ठरवतात? कोण ठरवतात? शेजारचे, घरातले, तुमच्या आणि तुमच्या. आमच्या घरात काय करायचं हे आम्ही ठरवणार. त्यांच्या घरात काय करायचं त्यांच्याकडे ठरवणार. तुम्ही जाता कुटुंबी निर्णय कुटुंबाचं घेईन. कुटुंबी निर्णय कुटुंबाचं घेईन.
परकाने कोणी देते, तसे देशातील किंवा बाहेरचे निर्णय आमचे आम्ही घेऊ. देशाचे निर्णय सर्व अंतिम निर्णय पार्लमेंटी होय ब्रिटनच्या. जेव्हा आम्ही पारतंत्र्यात होतो ना, इथले सगळे निर्णय ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये व्हायचे. या देशाला स्वातंत्र्य द्यायचा निर्णय ब्रिटनच्या पार्लमेंट झाला, मग स्वातंत्र्य मिळालं. आता आमचे निर्णय आम्ही घेणार. जागतिक कुठली सत्ता सांगायची, अमेरिकेनं सांगायचं नाही, इंग्लंडनं सांगायचं नाही, जागतिक बँकेनं सांगायचं नाही, नाणेनिधीनं सांगायचं नाही, युनोनं सांगायचं नाही. आम्ही आमचे निर्णय घेऊ असं जगी सत्ताधीश असो महासत्ता वित्ताधी संस्था बोलू द्यावी. तया पुढे उभे आम्ही उभे स्वाभिमाने, सत्याच्या बाजूने सार्वभौम. या माहिती सार्वभौम सोपं नाही. सार्वभौम म्हणजे काय? आमच्या घरातील निर्णय आम्ही घेतो एवढं सांगा. तसं या देशाचे निर्णय या देशानंच घ्यायला पाहिजे. पण असं होतं का हे पण तपासून बघायला पाहिजे. म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या शेतीमालावर दिले जाणारं अनुदान, खतावर दिलं जाणारं अनुदान बंद करा, सबसिडी बंद करा, सिलेंडरवरची सबसिडी बंद करा, असं जागतिक बँक जर सांगायला लागली तर ऐकायचं काय? ऐकायचं काय? असं ऐकायचं काय? त्यांनी सरकारनं ऐकायचं त्यांचं. पण काही निर्णय बाहेरच्या दबावाखाली देश घेत असेल ही गोष्ट चुकते आणि सार्वभौम राहणार. म्हणून आपण नागरिक म्हणून जागा असायला. शाळांचं खाजगीकरण चाललंय, नोकऱ्यांचं खाजगीकरण चाललंय, आंदोलन आरक्षणासाठी रस्त्यावर मान्य, ऑफिस मध्ये सगळं खाजगीकरण, नोकऱ्या कुठल्या देणार? सगळं खाजगीकरण. कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या कुठल्या मिळणार? हे आपल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. हे सैन्यात सुद्धा सार्वभौमत्व राहतं का आपलं? विचार करा. मग राष्ट्रभक्त व्हायला लागलो. पुढे येतो समाजवाद शब्द. समाजवाद म्हणजे काय विचारलं की 4 तासाचं व्याख्यान द्यायला पाहिजे, होय की नाही? पण सोपी व्याख्या आहे. म्हणा सगळ्यांना मिळायला पाहिजे, सगळ्यांना मिळायला पाहिजे, सगळ्यांना मिळायला पाहिजे, सगळ्यांना मिळायला पाहिजे, सगळं मिळायला पाहिजे, सगळं मिळायला पाहिजे आणि समान मिळायला पाहिजे, आणि समान मिळायला पाहिजे. सगळ्यांना सगळं समान. सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे म्हणजे समाजवाद, की नाही? सगळ्यांना मिळालं पाहिजे नको. तुम्ही शाळेत जात होता की नाही? शाळेत वर्गामध्ये 50 पोरं बसलेली असतात. तुमची मॅडम किंवा सर म्हणाले हे नाही 4 लोकांनी मी सगळं पुस्तक शिकवणार, उरलेले असली 10 धडे शिकवणार, त्या उरलेले असली 2 धडे शिकवणार, बाकी अशी काही शिकवणार नाही. बसा असं म्हटलं तर चालेल काय? तुम्ही काय करणार? काय करणार? भांडण करणार. बरोबर, भांडण करणार. कारण सगळं शिकायला मिळालं पाहिजे हा तुमचा हक्क आहे, अधिकार आहे. जर तो अधिकार तुमचा कुणी काढून घेत असेल तर भांडायला पाहिजे. मग नोकरी तुमचा हक्क आहे की नाही? बेरोजगारी वाढत असेल तर भांडायला पाहिजे का नको? कुणाबरोबर? पप्पा बरोबर का मम्मी बरोबर? ज्यांच्या हातात सूत्र आहे त्यांना विचारायला पाहिजे. शाळेचं खाजगीकरण, एवढ्या मोठ्या प्रमाणात फी वाढ कशाने होते? एवढं शिकून आम्हाला नोकऱ्या कोण देणार? कंत्राटी भांडवल कुठनं आली? विचार पाहिजे. हे जर तरुणांनी नाही विचारलं आणि नुसता डीजे लावून
चौकात वळवून नाचायला लागला तर तुमचं भविष्य तुमच्या हातात. काय होणार ते तुमचं तुमच्या बरोबर. म्हणून समाजवाद समजून घ्यायला पाहिजे. आपल्या संविधानानं तो समाजवाद सांगितलाय, पण व्यवहार उलट्या दिशेने चालला तर चालणार नाही. कळलं की नाही? कळतं रे? याला म्हणायचं समाजवाद. त्याच्या पुढे कोण येतो? त्याच्यानंतर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष. आता हा शब्द येऊन पडला. धर्मनिरपेक्षता. अरे काय बाबा याचा सोपा अर्थ आहे. दीदी बाजारात जातीस का तू जातीस? तू जातीस का तुझी मम्मी जाते? मग कशाला खोटं सांगायला? हा मम्मीचा फोट धरून जाते दीदी. बहिणीस का मम्मी काय करते? घरात निघताना पैशाचं पाकिट बारकं नोटा घड्या घालून 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 त्यात घालायच्या. 2-4 पिशव्या काकेला मारायच्या. बाजार भरला बाजारात जाते आणि वांगी दिसली त्या वांगी पैसे देते. दोडका दिसली दोडका. असं करते काय? असं करत नाही. पहिल्यांदा ती अख्खा बाजार फिरून बघते. वांगी कशी दिली, वांगी कशी दिली, कोथिंबीर कशी दिली, कोथिंबीर कशी दिली, दोडका कसा दिला, दोडका कसा दिला. पहिली फेरी पिशव्या रिकाम्याच पूर्ण फेरी मारते आणि मग ती क्रायटेरिया लावते. माल चांगला मिळाला, भाजी चांगली मिळाला आणि गुणवत्ता पाहिजे आणि परवडणारा पाहिजे. शिक्षण गुणवत्तापूर्ण आहे, परवडणार नाही. 3 लाख रुपये द्या आणि मग MBBS ऍडमिशन द्या. काय उपयोग? कसं शिकणार? बाईनं जो आईने जो क्रायटेरिया लावला चांगलं मिळालं पाहिजे आणि अशी दुसरी फेरी सुरू होते तिची. आणि मग घरात लागल्यानंतर चांगली बाई तुम्हाला मिळते. याला म्हणायचं धर्मनिरपेक्षता. कळलं की नाही? कुठली व्याख्या काढली म्हणतात याला म्हणायचं धर्मनिरपेक्षता. म्हणजे काय? म्हणजे आई जेव्हा बाजारात गेली तेव्हा तुझ्याकडे वांगी चांगली आहेत हे बघायच्या अगोदर तुझं आडनाव काय, तू हिंदू आहेस काय, मग तुझी मी वांगी घेणार. पुढे गेला गेली दाढीवाला माणूस दिसला, तू मुसलमानाचा आहेस काय, मग तुझी कोथिंबीर नको. पुढे आणि गेला आणि कोणतरी दिसला, माझ्या धर्माचा माझ्या जातीचा असलं तर मी भाजी घेते, चांगली असली तर कुजलेली असते. असं आई म्हणते काय? असं म्हणत नाही. हा जो विचार आहे या विचाराला म्हणायचं धर्मनिरपेक्षता. कशासाठी आवश्यक आहे? हे संविधान निर्माण करणाऱ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे 299 लोक बसलेले होते त्यांना काय असं उचलून आणलेलं होतं गडपट धरून ती काहीतरी निबंध स्पर्धा आहेत बस आणि असं आणलं होतं. ज्या लोकांनी आपल्या हयात या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचलेली होती, प्रसंगी गोळीबार झाला तर जीव द्यायची पण तयारी ठेवलेली होती, असं या देशासाठी राबणारे मरायला तयार असणारे जे सगळे लोक होते त्यांना त्या संविधान सभेत आणलेलं होतं. रत्नापण्णा कुंभार इथले क्रांतिकारक ते त्यामध्ये होते. त्यांनी हा देश नीट चालण्यासाठी काय काय पाहिजे ते तत्वज्ञान सांगितलं. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता महत्वाचं तत्वज्ञान आहे. तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा किंवा बदलण्याचा, निधर्मी राहण्याचा संविधानानं दिला अधिकार. धर्मनिरपेक्ष मात्र सरकार. राष्ट्र कसं आहे? राष्ट्रातल्या नागरिकांना धर्म असेल पण राष्ट्राला धर्म नाही. शिवाजी महाराज हिंदू होते की नाही? होते. हिंदू धर्म त्यांना प्रिय होता की नाही? होता. हिंदू धर्माचा त्यांना अभिमान होता की नाही? होता. पण सुरतच्या सुभेदाराची सूड त्यांच्या समोर उभी राहिली तेव्हा ते म्हणाले नाहीत ती मुसलमानाची बाई आहे. त्यांनी आणलं होतं, त्यांनी तो विचार करून आणला होता.
की मुसलमानाची बाई आहे, शिवाजी महाराज खुश होती. शिवाजी असा राजा होता म्हणून त्यांचं नाव घेतो आपण. शिवाजी महाराज की जय म्हणताना या भावना मनात पाहिजे, नुसतं जय म्हणा म्हणून नव्हे. हिंदू धर्माचा अभिमान होता, पण परधर्मीयाची स्त्री जरी असली तरी सुद्धा आपल्या आईसारखा सन्मान करत होता. हे शिवाजी महाराज, याला म्हणायची धर्मनिरपेक्षता. धार्मिक माणूस सुद्धा धर्मनिरपेक्ष असतो. नव्हे नव्हे, खरा धार्मिक माणूस धर्मनिरपेक्षच असतो. काय सांगितलं? तुम्ही जर धर्मनिरपेक्ष नसाल तर तुम्ही धार्मिक नाही. तुमचं धर्माचा अवडंबर चालू आहे. तुम्ही नुसतंच धार्मिक म्हणून जाणार आहे, बाहेर धार्मिक की नाही. हे सांगतो आपला धर्म, कुठलाही धर्म जगातला, हा माणसाला मारणे, माणसाचा द्वेष करा म्हणून सांगत हे धर्मनिरपेक्ष. आणि हे महत्वाचं की का लोकांनी या विद्वानांनी धर्मनिरपेक्ष काय सांगितलं? आपला देश निर्माण झाला जेव्हा जेव्हा तुटून भाग पाकिस्तान तयार झालेला होता आणि ते इस्लामिक राष्ट्र बनलेलं होतं, तरी सुद्धा आम्ही धर्मनिरपेक्ष राहणार असतं. त्या संविधानकर्त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं? एकाच धर्माचे कित्येक राष्ट्र जगात आहेत, तरी त्यांचे धर्म एक असले तरी ते राष्ट्र एक होत नाही. ज्या ज्या राष्ट्रांचा धर्म हाच पाया, गेले कसे वाया पहा जरा. आमच्या बरोबर पाकिस्तान तयार झालेलं होतं इस्लामिक राष्ट्र करणार. आज त्यांची काय ओरपळ झाली जाऊन बघा. आणि आम्ही धर्मनिरपेक्ष झालो आणि आता म्हणालो आम्ही जगामध्ये महासत्ता होणार, आम्ही विकसित होणार. म्हणतोय की नाही? हो भाई तो हो, पण म्हणतोय तर की नाही? धर्मनिरपेक्ष आवडेल म्हणतं ना. त्याला एवढी धार्मिक राष्ट्र व्हायला पाहिजे. जेथे धर्म तेथे ग्रंथ हे प्रमाण, लोकशाही क्षीण होईल. धर्माच्या आधारे राष्ट्र निर्माण व्हायला लागलं की मग धर्म सांगतो ग्रंथात दिले कसं वागा. मग ग्रंथात दिले कसं वागा म्हणल्यानंतर आम्ही बोलावून थांबायचं काही कारण राहिले. पण निवडणुका कशा आणि संसद कशाला नाही. त्यामुळं जेथे धर्म तेथे ग्रंथ हे प्रमाण, लोकशाही क्षीण होईल तेथे. हा तो यानं काय होणार? स्वातंत्र्य नाही सुरू होणार. हा तो विचार गुलामीचा. ही गुलामी आपण स्वीकारायची का? ही स्वीकारू नये आणि या देशावर परत गुलामी येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं धर्मनिरपेक्षता. पुढं पुढे येतो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. या देशामध्ये पहिला राजे होते, राजेशाही होती. जेथे राजा तेथे राजा हा मालक, सर्व काही हक्क त्याच्या हाती. कायदा राजाचा, न्यायही राजाचा, सर्व संपत्तीचा स्वामी तोच. होतो आम्ही प्रजा गुलामीचे धनी, राजाच्या चरणी वाहिले. राज्यावर आक्रमण झालं, राजाने आदेश दिला चला तलवारी घेऊन. आम्ही तलवारी घेऊन बाहेर पडायचं. जीव आमचा जायचा, विजय राजाचा व्हायचा. विजय कुणाचा? जीव कुणाचा जाणार? शिवाजी महाराजांच्या काळातच आम्ही आमचं राज्य म्हणत होतो, बरं की नाही? म्हणून त्या राजाला आपण लक्षात ठेवलं. ही गुलामगिरी. जो राजा रयतेचा राजा नाही, जो स्वतःच्या चैनीमध्ये मस्तीमध्ये गुंग आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण जीव द्यायचा. ही गुलामगिरी आपण नाकारली आणि या देशामध्ये लोकशाही आणली. लोकशाही कशाला म्हणायचं? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकांच्या करता चालवलेलं राज्य. म्हणजे आता लोक म्हणजे कोण? रस्त्याने करायला ते लोक म्हणजे कोण? आपण सगळे. म्हणजे ते व्याख्येचा अर्थ असला ना,
आमच्यासाठी आमच्याकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाही महत्वाची आहे की नाही? आता लोकशाहीमध्ये राजेशाहीमध्ये राजा हा मालक, लोकशाहीमध्ये राजेशाहीमध्ये राजा मालक, लोकशाहीमध्ये लोक हे मालक. सगळं काही लोक केंद्रित असलं पाहिजे. असं पाहिजे नको. त्यासाठी निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये चांगला प्रतिनिधी निवडायला पाहिजे तर लोकशाही टिकणार. कळलं की नाही? लोकशाही कधी टिकणार? चांगला प्रतिनिधी निवडला तर टिकणार. नाहीतर लोकशाहीच्या नावानं नवीन संस्थानिक नवीन राजाने हुकुमशाही जन्माला येणार आणि काय होणार? आणि लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही सुरू राहणार. म्हणजे आम्ही परत प्रजाच बनलो. आपल्याला परत प्रजा बनायचं नाही, आपल्याला लोक म्हणून राहायचं आहे. म्हणून निवडणुकीमध्ये या लोकशाहीचं रक्षण आपल्याला करायला पाहिजे. फक्त निवडणुकीमध्ये तो सगळ्यात मोठा उत्सव आहे म्हणून, पण रोजच्या रोज आपण हा उत्सव पाळायला पाहिजे. बघा इथं लोकशाहीमध्ये निवडणुका जेव्हा होतात तेव्हा आपण मताचा अधिकार कधी कसा बजावतो, कसं बजावतो. उद्या निवडणूक आहे, संध्याकाळी पैशाचं पाकिट घराकडे येतं, लोक वाट बघत बसतात. ह्याचं पाकिट आलं, अजून त्याचं आलं नाही. 5 वाजता मतदान बंद होणार. अख्खी गल्लीच्या गल्ली अजून मतदानाला बाहेर पडली नाही. का? अजून त्या पार्टीचं त्या उमेदवाराचं पाकिट आलं नाही. याच्या एवढा या देशाच्या क्रांतिकारकांचा हुतात्म्यांचा अपमान अन्य कुणाचा नाही. लक्षात ठेवा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तुमच्या इतक्या वयाचे या देशासाठी फासावरती गेले की तुम्ही मतदानाला पैसे घेऊन मतदान करावं म्हणून. घराकडे मटण येते का वाट बघत बसून उद्या मतदान करतो म्हणून. भंडाऱ्यावर हात मार आणि मग शपथ घेऊन मत द्या म्हणून. माझ्या जातीचा कोण शोधता मत देतो, माझ्या धर्माचा कोण शोधतो मत देतो. तो गुंड आहे, मला मारतोय, भारत भीती घालतोय, एवढं मत देतो. धाब्यावरचं जेवणाचं पास मिळतोय का बघतो. होतंय की नाही? माहितीये की नाही? तुमच्याकडे होतंय की नाही माहितीये? तुम्ही भारतातच राहता. हे व्हायला लागले सदा. आणि लोक हे करतायत. म्हणा सगळे जण एक शपथ घेऊया आपण. घेऊया काय? सगळे राष्ट्रभक्त आहे ना? कोण कोण राष्ट्रभक्त आहे? सगळेच आहे. म्हणूया काय? शपथ घेऊया काय? काय शपथ देण्याची आधी माहिती पाहिजे. कोण मी काय शपथ द्यायला काय शपथ म्हणा. मी अशी शपथ घेतो की या देशाचा चांगला नागरिक म्हणून, या देशाच्या लोकशाहीमध्ये जागरूक नागरिक म्हणून जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा मताधिकार बजावत असताना मी भगतसिंगला आठवेन, राजगुरू सुखदेवला आठवेन, मी शिरीष कुमारचं स्मरण करेन, मी शहीद बाबू गेनूला आठवेन, मी गांधी नेहरूंना आठवेन, सुभाषचंद्रांना आठवेन, मी बाबासाहेबांना आठवेन, मी शिवाजी महाराजांना आठवेन, मी शाहू महाराजांना आठवेन, मी साऊ ज्योतिबाला आठवेन. आणि कुठल्याही मतदार उमेदवाराकडून कुठल्याही पक्षाकडून पैसे घेऊन मत गहाण टाकणार नाही, अन्नाच्या पाकिटाची वाट बघणार नाही, धाब्यावरच्या जेवणाच्या पाचची वाट बघणार नाही, जातीचा उमेदवार शोधून मत देणार नाही, माझ्या धर्माचा किंवा उमेदवाराच्या धर्माचा
विचार करून मत देणार नाही. या देशाची लोकशाही सुदृढ होण्यासाठी प्रामाणिकपणानं निष्पक्षपातीपणानं निस्वार्थीपणानं जो चांगला उमेदवार असेल प्रामाणिक असेल अशा उमेदवारासाठी मी मताचा अधिकार बजावेन. एवढं आम्ही केलं असतं तर 25 वर्षापूर्वीच महासत्ता झाला. अजून महासत्ता करण्याची काही गरज राहिली नसती. हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायला पाहिजे. लोकशाही गणराज्य खूप महत्वाचा शब्द आहे. गणराज्य शब्दाचा अर्थ असा आहे की या देशाची जे सर्वोच्च पद आहेत कुठली राष्ट्रपती, समजा पंतप्रधान, सर्वोच्च न्यायाधीश, निवडणूक आयोगाचा अध्यक्ष, कुठलंही सर्वोच्च पद असेल ते सर्वोच्च पद कुणासाठी, कुठल्या घराण्यासाठी, कुठल्या वंशासाठी राखून ठेवलेलं नाही. त्या पदावर कुणी जाऊ शकतो. आज एक आदिवासी पार्श्वभूमी असलेली महिला या देशाची राष्ट्रपती झाली आहे. इंग्लंड मध्ये असं आहे का? 650 वर्षाचा इतिहास असलेलं इंग्लंड इथं लोकशाही आहे पण गणराज्य. इंग्लंड मध्ये त्या राज्याचे प्रमुख कोण आहे माहिती तुम्हाला? प्रमुख राणी होती, आता तो राजा आहे. तिथल्या पंतप्रधानाला शपथ द्यायचं काम कोण करतं? ती राणी करते किंवा तो राजा करतो. त्या कुटुंबात जन्माला येतो. राजा काही निवडणुकीत जन्माला येत नाही, राणीच्या पोटात जन्माला येतो. ईव्हीएम मशीन मधून जन्माला येत नाही. आमच्याकडे राष्ट्रपती सर्वोच्च पद सुद्धा ईव्हीएम मशीन मधून जन्माला येतात. तुमचा जो नेता ना तुमचा मालक तुमच्यापैकी एक ध्यानी धरा. लाचार होऊ नका, तपासून पहा, डोकं अडवू नका चरणी त्याच्या. अशा नेत्यासाठी रहा सर्व दक्ष. आपला प्रतिनिधी कसा असला पाहिजे याच्यासाठी दक्ष राहा. अशा प्रतिनिधीसाठी रहा सर्व दक्ष, अथवा कपाळ मोक्ष झाला समजा. जर असं केलं नाही तर कपाळ मोक्ष होणार, तुमचं शिक्षण महाग होणार, तुमच्या नोकऱ्या जाणार, तुम्हाला रेशन कार्डावरतीच गाडी मिळणार. सांगतात की नाही? या देशामध्ये आज पण जाहिरात सुरू आहे. काय जाहिरात सुरू आहे? एका बाजूला लक्षात घ्या, समाजवाद आणि समतेचा प्रश्न आहे. एका बाजूला आम्ही टाळ्या वाजवल्या, जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत या देशाचा एक नागरिक जाऊन बसला. कोण? अदानी. अरे भारताचा माणूस जगातल्या श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसला. चांगला आहे की नाही? चांगला आहे की नाही? आणि आता टीव्हीवर आणि FM रेडिओवरती सुद्धा जाहिरात आहे. काय काय गॅरंटी आहे कशाची? 1920 पासून या देशातल्या 80 कोटी लोकांना रेशनवरचं धान्य दिलं जात आहे. आणि हे 2028 पर्यंत हे दिलं जाणार आहे. 2020 पासून 2028 पर्यंत, 2020 पासून 2028 पर्यंत देणार. गॅरंटी आहे. ही गॅरंटी कशाची आहे? 80 कोटी लोक रेशनवरचं धान्य घेतात. सगळे श्रीमंतच घेत असतील नाही. रेशनवरचं धान्य याला कोण जातं? गरीब लोक जातात. म्हणजे 80 कोटी लोक गरीब आहेत आणि 2028 पर्यंत गरीब. याची गॅरंटी. आपण या वाक्यांचा अर्थ तरी समजून घेऊया. गॅरंटी आहे, कशाची गॅरंटी द्यायला आहे बाबा? देश गरीब ठेवायची गॅरंटी? बदलूया, समजून घेऊया.
असा आपला देश बनवायचा आहे का? असा देश. आता या देशाच्या लोकांना काय मिळणार? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तर जागतिक मूल्य आहे, वैश्विक मूल्य आहे. आणि या मूल्यांच्यासाठी संतांनी पण काम केलं. फक्त फरक एवढा होता, संत सांगून थांबले आणि ते राबवायसाठी तशी व्यवस्था तेव्हा नव्हती. म्हणून संतांनी सांगितलं, काय सांगितलं? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम. भेदाभेद भ्रम आहे, भेदाभेदात मोठा भाग आहे आणि तो अमंगल आहे. अमंगल म्हणजे काय? शुभाशुभ नव्हे, वाईट गोष्ट आहे असं सांगितलं. काय सांगितलं? चोखोबा म्हणत होता त्या काळात सुद्धा, काय? तुझ्या पायदेशी काय म्हणत होतो? अवघ्या गरजे पंढरपूर, चालला नामाचा. आम्हाला उंबरठ्यापाशी थांबवलेला आहे. कुठला बघा? उंबरठासी कैसे शिवू आम्ही एक मोठा संत, त्या संताला सुद्धा विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. साने गुरुजींना उपोषण करावं लागलं आणि 1949-50 ला मग विठ्ठलाचं मंदिर खुलं झालं. आणि म्हणून तेव्हा संत म्हणत होते, काय? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका, द्वेष बाळगू नका. आता समाजात काय चाललंय? फक्त द्वेष पसरवा, संतांचे नाव घेऊन द्वेष पसरवा. कुणाचाही द्वेष करू नका. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठला ईश्वर? हिंदूंचा, मुस्लिमांचा, जैनांचा, ख्रिश्चनांचा, शिखांचा? सर्वेश्वर, सर्वात्मक जो ईश्वर आहे, कुठल्याही धर्माचा असो, त्या धर्माच्या ईश्वराला पूजनाचा मार्ग कुठला मार्ग आहे? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. सदा जे आत देवी दयाना पार्वती सदा जातीच्या नावानं असो, गरिबीच्या दारिद्र्याच्या नावानं असो, ज्यांना लोक नाडतायत त्यांना जाऊन हसवा. हसवा म्हणजे त्यांना आनंदित करा, त्यांच्या सुखाचं काहीतरी करा असं संत सांगतात, साने गुरुजी सांगतात. नेणे भगवंत
कीर्तन काळाकडे लक्ष असलं पाहिजे. आपल्याच नादात नको. हा उच्च नीच काही नेणे भगवंत. परमेश्वराला उच्च नीच काही नाही. कोणी केलं हे? जे स्वार्थी असामाजिक घटक आहेत त्यांनी उच्च नीच केलं. उच्च नीच असामाजिक म्हणजे समाजाचं हित न समजणारे किंवा न आवडणारे. समाजाचं हित आवडत नाही तर स्वार्थ भिडलेला आहे. अशा असामाजिक असंकुचित अशा प्रकारच्या त्या लोकांनी या उच्च नीच या सगळ्या गोष्टी केल्या. बाया दुय्यम पुरुष श्रेष्ठ इथनं ती सुरुवात होते. असा पाहिजे का? असा पाहिजे असं कीर्तन बंद करतो. तेव्हा हे समजून घ्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म हे संतांनी आपल्याला सांगितलं. ऊस डोका परी रस नोहे डोका. काय फुलेला शिवाजी ऊस वाघरा तिला असतोय, वाऱ्यानं पडतोय, वागतोय. ऊस डोका परी रस नोहे डोका. काय फुलराशी वरलिया रंगा. कसा दिसतोय, कुठल्या जातीतला आहे, नाव काय आहे, बाई आहे का कुठे आहे, वरच आहे. आत काय आहे, मनात काय आहे, अंतःकरणात काय आहे हे बघायचं राहिलं. संत काय सांगतात? भावना बघा. आपण भावना नाही बघितल्या, आपण वरवरच सगळं बघितलं आणि वरवरच बघा म्हणून सांगायला लागेल आपल्याला. या गोष्टीपासून आपण सावध बघायला पाहिजे. चांगली माणसं, सज्जन माणसं कोण? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांनी वागणारी माणसं म्हणजे चांगली माणसं आहेत. लक्षात ठेवा. माणसाला माणूस जोडला पाहिजे असं म्हणणारी जी माणसं आहेत ती चांगली माणसं आहेत. लक्षात ठेवा. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि अशी लोक आपण निवडायला पाहिजे. योग्य उमेदवार करून विचार मतदान करणारा असावा. जातीला सुटणार, भाषा होणार, पार्ट्या सुटणार नसावा. नेता जरूर असावा पण विसरून जाणार नसावा. निवडून येणारा असावा पण दारू पाजणार नसावा. एकोपा करणार, माणसं जोडणार, विचार देणारा असावा. धर्मामध्ये भांडण लावणार, माणूस मारणारा नसावा. एवढं आपल्याला सांगण्याचं काम संतांनी पण केलेलं आहे. माणसावरती प्रेम करा, जगाला प्रेम अर्पावे. संत सज्जन ओळखा. हे संत सज्जन न्यायाने वागतात. स्वातंत्र्य, सगळ्या जगाचं स्वातंत्र्य त्यांना मान्य असतं. त्यांच्याकडे समता दृष्टी असते आणि बंधुता प्रवर्धित करतात. या चार गोष्टी असतील तर या देशाची एकता आणि एकात्मता अखंडित राहू शकते. म्हणून संतांचा विचार हा या संविधानाचा पायाभूत विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं म्हणजे अमेरिकेचं एक पान, इंग्लंडचं एक पान, ब्राझीलचं एक पान, जपानचं तिसरं पान असं जोडून संविधान लिहिलं. असं काही लोक, मूर्ख लोक, आगाऊ लोक आपल्याला काय सांगतात, कट पेस्ट आहे तर त्यांचं काय नाही. बाबासाहेबांनी या देशातला मूळ विचार, समतेचा, लोकशाहीवादी विचार हा संविधानामध्ये बेसिक पायाभूत ठेवला. आणि आधुनिक युगासाठी जी यंत्रणा पाहिजे ती या देशाला जी चांगल्या पद्धतीने लागू होईल त्या प्रकारची यंत्रणा या देशामध्ये कशी येईल यासाठी त्यांनी संविधान दिलं. म्हणून हे संविधान खूप महत्वाचं आहे. हे संविधान करते कोणता विचार करतो ते रंगले कांगले त्यासी मने
हे संविधान देत असताना महात्मा गांधी जीवन होते, या देशाचे ते सर्वोच्च नेते होते तेव्हा, लोकांनी निवडलेले, निवडणुकीचं नव्हे. आणि त्यांना विचारला बाबू जगजीवन राम गेले कि हम तो इस राष्ट्र का आईन तैयार करने जा रहे हैं. आईन म्हणजे राष्ट्र संविधान. तो आपकी कुछ सलाह है क्या? त्यांना नमस्कार बोलते सगळ्या तुमची का तुमचा सल्ला सांगा. गांधी काय म्हणाले? हे संविधान तयार करताना कुठला निर्णय घ्यावा असं जर तुमच्या समोर प्रसंग उभा राहिला तर एक ताईत तुम्हाला देतो. ताईत तुझ्या वेळा चालायचं विचाराचा ताईत तो बघा, हातात घ्या आणि काय विचार करा की मी जो निर्णय करणार आहे त्या निर्णयांनी या देशातल्या सगळ्यात तळात असलेल्या अतिशय सामान्य, अतिशय गरीब अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःखाच्या ज्या शेकडो हजारो सुरकुत्या आहेत त्यातली एक तरी सुरकुती माझ्या निर्णयानं कमी होईल काय, असा विचार करायला मग तो निर्णय घ्या. म्हणून जे का रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव. हा भावना, ही भावना घेऊन हे संविधान तयार केलेलं आहे. या संविधानाने या देशाच्या कुणालाही नाकारलेलं नाही, किंबहुना सगळ्यांना समान लेखलेलं आहे. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम संविधानामध्ये नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं संविधानात प्रॉब्लेम नाही, संविधानाचं आचरण अंमलबजावणी करणाऱ्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि आचरणाने अंमलबजावणी करणारे जर संविधानाच्या विरोधात बोलायला लागले तर संविधान काही करू शकणार आणि पुन्हा आम्ही पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार. त्यावेळेला गोरे होते, आता काळे आल्याशिवाय राहणार. त्यावेळेला गोरे ओळखत होते का ते गोरे होते बाहेरचे होते, हो गोरे म्हणजे रंगानं बाहेर काय ओळखत होता. आता काळे म्हणजे या देशातलेच असणार, ते आम्हाला गुलाम बनवणार, आम्हाला ते कळणार नाही कारण ते आमच्या जातीचे असणार, आमच्या धर्माचे असणार आणि आमच्या जातीचा आणि आमच्या धर्माचा माझं कसं वाईट करेल ही अंधश्रद्धा काय आमच्यातनं जाणार. त्यामुळं राष्ट्रभक्ती काय कळायास हवी, जाणून घ्यावी प्रास्ताविका नव्हे एक वाक्य केवळ शब्दांचे, पूर्ण राष्ट्राचे तत्वज्ञान. राष्ट्राचं तत्वज्ञान थोडक्यात सांगण्याचं तुम्हाला हा प्रयत्न केला. अढळ चौकट भक्कम आधार जणू महाद्वार भारताची. महाद्वार म्हणजे एखादी मोठी नगरी असावी, ती नगरी आम्हाला बाहेर जायचं आहे तर त्या नगरीच्या बाहेर, त्या तटबंदीच्या बाहेर एक द्वार असतं ज्याला आपण महाद्वार म्हणतो. त्या महाद्वारात प्रवेश केला तर तुम्हाला ती नगरी बघायला मिळेल, तर नाही तर नाही बघायला मिळणार. अढळ चौकट भक्कम आधार जणू महाद्वार भारताचे. भारत देश जर समजून घ्यायचा असेल तर संविधानाच्या प्रास्ताविकेच्या विचाराच्या महाद्वारातून तुम्हाला पुढे जायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला राष्ट्र कळेल. उत्तुंग उद्याचे उदात्त हे स्वप्न घडवू वर्तमान त्या दिशेने, घडवू वर्तमान त्या दिशेने. मानव्याचे सार ऐशी प्रास्ताविका, मानव्याचे सार ऐशी प्रास्ताविका, क्रांतीची पताका. स्वामी म्हणे आता आपण कीर्तनाच्या शब्दाला धैर्य राहतो. मानव्याचे सार ऐशी प्रास्ताविका, मानव्याचे सार, मानव्याचे सार ऐशी प्रास्ताविका, मानव्याचे सार ऐशी प्रास्ताविका, क्रांतीची पताका. स्वामी म्हणे, क्रांतीची पताका, स्वामी म्हणे, क्रांतीची पताका, स्वामी म्हणे, क्रांतीची पताका.
की